एका शहरात एका प्लॅटफॉर्मच्या बाजूला माणिक भीक मागायचा. तो हात जोडून भीक मागायचा. कुणी त्याला पैसे द्यायचे तर कुणी त्याला शिव्या द्यायचे. एके दिवशी रवी तिथून जात होता. त्याने रवीला विचारलं सुद्धा. रवीचे एक छोटेसे सोशल मीडिया अकाउंट होते ज्यात त्याचे काही हजार फॉलोअर्स होते. अरे भाऊ काहीतरी खायला द्या. जा जा तुझं काम कर. भाऊ सकाळपासून काही खाल्ले नाही. मी हात जोडतो, मला काहीतरी खायला द्या. ठीक आहे, जेवायला हवं. जर मी तुला आज जेवायला थोडे पैसे दिले तर उद्या तुम्ही दुसऱ्याकडून मागाल. याशिवाय मी आणखी काय करू शकतो? मी तुला एक उपाय सुचवतो. त्यावर चालशील तर भीक मागायची अजिबात गरज नाही. हो भाऊ, मी तुमच्याशी नक्की सहमत आहे. सांगा मला काय करायचंय ते. माझ्याजवळ उसाचे यंत्र आहे. तुम्ही माझ्यासोबत उसाचा रस विकू शकता. हो भाऊ, हे काम चांगलं आहे. मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. ठीक आहे, तू आजच जागा शोध. उद्या मी उसाचं यंत्र घेतो आणि उसाचा रस घेऊन विकूया. माणिकला ही कल्पना आवडली. रवी निघून गेला. तोपर्यंत माणिकने सर्व तयारी केली होती. रवीने त्याच्या सोशल मीडियावर एक छोटी व्हिडिओ क्लिपही टाकली होती. लोकांनी त्याचे कौतुक केले आणि पाठिंबा देण्याचा विश्वास दिला. दुसऱ्या दिवशी रवीने उसाचे यंत्र आणि ऊस आणला. माणिकने ही सगळी कामं केली. रवीमुळे तिथे पहिल्या दिवसापासून अनेक ग्राहक येऊ लागले आणि त्यांचं काम व्यवस्थित चालू लागलं. भिकारी दिसणारा माणिक आता नवीन आणि चांगले कपडे घालून उसाचा रस विकायला लागला. रवीच्या सोशल मीडिया फॉलोअर्समुळे लांब लांब तिकडे रांग लागली आणि सगळे खूप खुश होऊन उसाचा रस पीत आणि मग रवी सोबत फोटो अपलोड करायचे. माणिक, मला वाटतं आता या एका मशीनमध्ये काम चालणार नाही. हो भाऊ, गर्दी खूप येते की प्रत्येकाला वाट पाहावी लागते. हे काम आपल्याला वाढवायचं आहे. हो, मी आणखी काही मशीन्स मागवतो. तसेच आणखी काही पोरांना कामावर ठेवू. हो ठीक आहे भाऊ, आपण ठेवू. रवीने नवीन मशीन मागवली आणि बसण्याची चांगली व्यवस्था केली. शिवाय 2 मुलांना कामावरही ठेवलं. मी हे काम करून घेतले आहे. मी काही काळासाठी शहराबाहेर जात आहे. तू सगळी कामं चांगल्या पद्धतीने सांभाळ. अजिबात काळजी करू नकोस भाऊ, मी सगळं सांभाळून घेईन. तुला माहित आहे माणिक, मी इथपर्यंत कसा पोचलोय ते. भाऊ, तुम्ही तर महान आहात. नाही नाही नाही, तसं अजिबात नाही. मी अजिबात मान नाही. भाऊ, तू इथे कसा पोचलास? पूर्वी मीही उसाचा रस विकायचो, पण माझ्या हातात फोन आला आणि मी त्याचा योग्य वापर केला. त्यानंतर मी खूप प्रसिद्ध झालो. मग उसाचा रस? होय. जेव्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यामुळे उसाचा रस विकण्यासाठी वेळ मिळत नव्हता आणि मी ते बंद केलं. पण मला ते आता चालवता येत नव्हतं. पण आता तू आला आहेस तर चालवता येत आहे. त्यामुळे माझं हे पण काम चालतं. हो भाऊ, मी नीट चालवीन. मी ते पूर्ण प्रामाणिकपणे चालवीन. तुझे नाव मी असेच उंच ठेवेन. तुमच्या नावावर उसाचा रस विकला जाईल. अरे नाही, तू हे दुकान नीट चालव. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. मी तुम्हाला दर महिन्याला पैसे देईन. भाऊ, तुम्ही मला रस्त्यावरनं उचलले आणि माझं आयुष्य बदलून टाकले. रवीने हा व्हिडिओही शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. माणिक आता सर्व काम पाहत होता. उसाच्या रसातून होणारी रोजची कमाई पाहून माणिकला अशी कल्पना सुचली. रोज इतके पैसे कमावले जातात आणि त्यातून मला फक्त पगाराच्या नावावर काही पैसे मिळतात. आता मला काहीतरी करावे लागेल. मी इथे नोकर म्हणून नाही राहू शकत. मला पैसे कमवायचे आहेत आणि खूप श्रीमंत व्हायचं आहे. माणिकच्या मनात लोभ आला आणि त्याने लोभही वाढवला. माणिकने उसाच्या रसात सगळ्यात आधी पाणी घालायला सुरुवात केली. ए नोकर, उसाच्या रसात अधिकाधिक बर्फ आणि पाणी घाल. 1 ग्लास ज्यूस करून 3 ग्लास विकावे लागतील, तरच काही फायदा होईल. मालक, हे तर चुकीचं आहे ना. कोणीतरी विश्वास आणि प्रेमाने आपल्याकडे आला आहे
आणि तो विश्वास आपण तोडत आहोत. तुम्ही सेवक आहात, सेवक म्हणून राहा. जर तुम्ही जास्त बोललात तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन. माफ करा मालक. अशा प्रकारे माणिकने उसाच्या रसात पाणी मिसळून लोकांना मूर्ख बनवायला सुरुवात केली, कारण तिथे रवीच्या नावाने लोक येत होते आणि सोशल मीडियावर तिथे ज्यूस पिऊन फोटो अपलोड करण्याची वेगळीच क्रेज होती. पण तो बराच काळ टिकला नाही. एके दिवशी एक माणूस, अहो माणिकजी, आजकाल उसाच्या रसाला पूर्वीसारखी चव नसते. तुम्ही हे कसे बदलले? आता हा रस मी उगवत नाही ना, आणि नाही मी त्यात साखर वेगळू शकतो. मला जरा चव वेगळी वाटली म्हणून सांगितलं. हळूहळू सर्वांच्या हे लक्षात येऊ लागले, पण तरीही लांबच लांब रांग असायची. माणिकची हाव एवढ्यानेही पूर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी दुसरा विचार करून उसाच्या रसाची किंमत वाढवली. नवीन भावात नवीन फलक लावले. त्यानंतर काही लोकांना ते विचित्र वाटले आणि त्यांनी येणं बंद केलं. लोक स्वतः किती लोभी आणि कंजूस असतात. काय किंमत थोडी वाढवली तर इथे येतच नाहीत आता. अरे 10 आणि 5 रुपयात काय फरक पडतो का? माणिकने स्वतःला नाही बदललं, पण ग्राहक कमी झाले. रवीही शहरातून परतला. रवीने बघितलं की गर्दी खूपच कमी आहे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. माणिक, आज ग्राहक येत नाहीयेत. काय झालं? पूर्वी इथे मोठी रांग होती. ग्राहक येऊ की न येऊ, त्यांची निवड करायची त्यांना आहे. यात माझी काय चूक? हे नवीन भाव का सांगितलेस? एवढी महाग करायची काय गरज होती? लोकांना खूप आवडत होतं तेव्हा, त्यामुळे मला वाटलं की महाग पण आवडेल. तू माझा सगळा व्यवसाय उद्ध्वस्त केलास. हा माझा व्यवसाय आहे, माझं काम आहे. तू कोण आहेस? मला शिकवणारा आणि मला सांगणारा? मला जसं वाटेल तसंच मी करेन. मी सगळा सेटअप केला आणि तू म्हणतोयस हे तुझं आहे? हो, माझाच आहे. मी पोलिसांना बोलण्याआधीच तू इथून निघून जा. मी सोशल मीडियावर आहे. माझे अनुयायी पहिल्या दिवसापासून माझे ब्लॉग पाहत आहेत. ते सर्व जाणतात. यावेळीही रवी लाईव्ह आला होता. बेईमानी करणाऱ्या माणिकची माहिती त्याच्या अनुयायांना आली. हे पाहून काही लोक आले आणि माणिकला मारहाण करू लागले. जीव वाचवण्यासाठी माणिक तिथून पळून गेला. रवीने ते दुकान त्या दुकानावर काम करणाऱ्या दोघांना दिले आणि ते दोघंही ते चांगलं चालवू लागले. हे दुकान मी तुम्हा दोघांना देत आहे, पण तुम्ही ते प्रामाणिकपणे चालवा. आम्ही दोघे अगदी प्रामाणिकपणे चालवू. दोघांनी रवीला विश्वासात घेतलं आणि पूर्ण इमानदारीने दुकान चालवायला सुरुवात केली. रवीचे सगळे अनुयायी पुन्हा दुकानात येऊ लागले. हळूहळू काम वाढत गेलं आणि सगळं पूर्वीसारखं झालं. अप्रामाणिकपणे हा विनाशाचा मार्ग आहे, तर प्रामाणिकपणाची प्रगती पाय जमिनीवर ठेवूनही आभाळाला भिडू शकते. नंदा एक गरीब विधवा होती, जी आपल्या 2 मुलींसोबत, दिव्या आणि विद्यासोबत जंगलाच्या जवळ राहत होती. नंदाच्या नवऱ्याची एक छोटीशी जमीन होती, जिथे आता नंदा शेती करत होती. ती खूप मेहनतीने आपल्या घरातलं सगळं काम करत असे आणि मग शेतीतली कामं सुद्धा करत होती. नंदाचे उसाचे शेत होते. एकदा नंदाचे उसाचे शेत चांगले उगवले होते. ती आपलं शेत बघून खूप खुश होती. यावेळी ऊस विकून मी तुम्हा दोघींसाठी नवीन कपडे विकत घेईन. आणि आई, मला बांगड्या पण पाहिजेत. हा, तुम्हा दोघींसाठी बांगड्या पण नक्की विकत घेऊ. दुपारची वेळ होती आणि नंदा तिच्या घरात काही काम करत होती. तेव्हा तिच्या शेतात एक हत्ती आला, ज्याचे दोन्ही दात सोन्याचे होते. उसाचं शेत बघून हत्ती खूप खुश झाला. अरे वा, हे तर खूपच गोड दिसत आहेत. चला, चांगलंच आहे. आज हेच खाऊन मी माझं पोट भरीन.
हत्तीने ऊस खायला सुरुवात केली. काही वेळानंतर नंदा शेतात पोहोचली आणि हत्तीला ऊस खाताना पाहून रडू लागली. हा अरे गणराज, हे काय केलंस? या ऊसाने मी आपली गरिबी दूर करणार होते, पण आता असं वाटतंय की आमचे खाण्याचे पण वांदे होतील. तू रडू नकोस. मला तुझ्या परिस्थितीबद्दल माहिती नव्हती. माझे दोन्हीही दात सोन्याचे आहेत. यातला काही भाग मी तुला देऊन टाकतो. तू त्याला विकून आपली गरिबी दूर कर. हत्तीने आपल्या एका दाताचा एक छोटासा तुकडा तोडला आणि नंदाच्या हातात ठेवून दिला आणि मग तो परत निघून गेला. सोन्याच्या दाताचा तुकडा विकून नंदाला चांगले पैसे मिळाले, पण त्या पैशांना सांभाळून ठेवण्याऐवजी तिने निष्काळजीपणाने खर्च करायला सुरुवात केली. परिणामी एका वर्षातच तिचे सगळे पैसे संपून गेले. पुन्हा एकदा मला त्या सोन्याचे दात असलेल्या हत्तीकडे मदत मागायला पाहिजे. नंदाने हत्तीसाठी ऊस आणले आणि ते तिच्या शेतात ठेवले आणि हत्तीच्या येण्याची वाट पाहू लागली. हत्ती आला आणि नंदाने त्याला ऊस भरवले आणि मग माझे सगळे पैसे संपून गेले. तू परत एकदा माझी मदत करू शकशील? हत्ती दयाळू होता. त्याने पुन्हा एकदा स्वतःच्या दाताचा एक तुकडा नंदाला देऊन टाकला. पुढची 2 वर्ष नंदा आणि तिच्या मुलींचे चांगले गेले, पण परत एकदा त्यांचे सगळे पैसे संपून गेले. यावेळी नंदाने विचार केला, वाटत नाही यावेळी हत्ती माझी मदत करेल, पण यावेळी मी त्याचे दोन्ही दात काढून घेईन. पुन्हा एकदा नंदाने ऊस शेतात ठेवले आणि हत्तीची वाट पाहू लागली आणि संध्याकाळ होताच हत्ती तिथे पोहोचला. यावेळी नंदा हत्तीला ऊस भरवण्यासाठी पुढे गेली आणि मग तिने हत्तीचे दोन्ही दात खेचून उपटून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हत्ती थोडा गडबडला आणि मग त्याने आपल्या डोक्याने नंदाला दूर फेकून दिलं. लोभी बाई, मी तर तुला इतकी मदत केली, पण तू लोभापायी माझ्या दाताला मुळासकटच उपटणार होतीस. जनावरं योग्यच सांगतात, माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीयेत. असं बोलून हत्ती पुन्हा जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. मला माफ कर. नाही, बिलकुल नाही. तू खूपच लोभी आहेस आणि यानंतर कधीही मी कोणत्याही मनुष्यासमोर येणार नाही. आणि मग हत्ती जंगलाच्या दिशेने जाऊ लागला आणि मग कधीच परत आला नाही. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की जे आपल्याला मदत करतात त्यांच्यासोबत कधीही विश्वासघात करू नये. नंदीपुरामध्ये एकच किराणा मालाचं दुकान होतं, ज्याची मालकीण होती नंदा. अरे रे नंदा, ते फक्त मूठभर धान्य आहे, ते सुद्धा तू कमी करणार आहेस का? हो, का नको करू? मी जर असं सगळ्यांना दिवसभर मुठमुठभर धान्य जास्त देत बसू तर माझं तर दिवाळच निघेल. पूर्ण नंदीपूरमध्ये नंदाच्या कंजूशीची चर्चा होत असे. नंदाचा स्वतःचा नवरा धानीरामवर सुद्धा खूपच दबदबा होता.
आणि त्यांचा मुलगा दीपकची सुद्धा कधी एकही इच्छा पूर्ण नाही झाली. बाबा, पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही मला एक नवीन सायकल घ्याल. तुम्ही ह्यावेळेस नक्की आणणार ना? काही गरज नाही नवीन सायकलची, पण तुम्ही म्हणाला होतात. याची खूप इच्छा आहे तर आणूया ना सायकल. नवीन सायकल विकत घेणं म्हणजे पैशांची बर्बादी आहे. आणि आता 4 वर्षांपूर्वीच तर ह्याला सायकल घेतली होती. पण आई, 4 वर्षांपूर्वी मी लहान होतो. आता मी मोठा झालोय. आता मी ती सायकल नाही चालवू शकत. आ, मोठा आलास मला शिकवणारा की तू मोठा झालायस. जसं मी कधी लहान नव्हतेच. पण आई, माझं ऐकून तर घे. मी एकदा सांगितलं ना, बास. बिचारा दीपक आपल्या वडिलांकडे बघत बसला. पण त्यांची काय हिम्मत होती की ते नंदाला ही गोष्ट समजावून सांगू शकत होते. आणि नाराज होऊन मग दीपक घराबाहेर निघून गेला. उदास दीपक एका झाडाखाली बसला होता, जेव्हा त्याचे 2 मित्र नकुल आणि सोहम तिथे आले. काय झालं? आई बाबांनी तुला मारलं का? नाही. मग काय झालं तुला? तू असा इथे उदास का बसला आहेस? मग काय करू? ह्या वेळेस सुद्धा आईने नवीन सायकल देण्यासाठी नकार दिला. तू आणि तुझी आई, ती एवढी कंजूस का आहे? माहित नाही. आमचं गावामध्ये एवढं मोठं दुकान आहे आणि एक मी आहे जो रोज एक साधं चॉकलेटही खाऊ शकत नाही. मग काय, न सांगता खा ना? नाही, जर आईला कळलं ना तर ती मला खूप मारेल. नको रे बाबा, मला मार नाही खायचाय. अच्छा ठीक आहे, हे घे, तू माझी टॉफी खा. मी बाबांना सांगून आणखी मागवेन. दीपकने मित्राची टॉफी खाऊन टाकली आणि तो घराकडे परतू लागला. घरी पोचून तो आपल्या वडिलांच्या जवळ बसून त्यांना सायकलीसाठी मनवू लागला. काय चाललं आहे तुम्हा दोघांचं तिकडे? काहीच तर नाही. ठीक आहे, या, जेवण वाढलंय. नंदाने तिघांसाठी जेवण वाढलं आणि तिने तिघांच्या ताटामध्ये मोजून फक्त 2-2 पोळ्याच वाढल्या. तिघांनी जेवण सुरू केलं. थोड्या वेळाने, नंदा, मला जरा तूप वाढ. तूप तर मी भरभरून लावलंय सगळ्या पोळ्यांना. थोडं आणखी वाढ. नाही, अजिबात नाही. तुम्हाला माहित आहे ना तूप किती महाग आहे? बिचारा धनीराम काही न बोलता चुपचाप जेवू लागला. तशी तर नंदा खूप कंजूस होती, पण ती रोज सकाळी देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असे. ह्यावेळी देवाने नंदाचं ऐकलं आणि ते स्वतः प्रकट झाले. अरे बाप रे, परमेश्वरा जय हो, परमेश्वराची जय हो. नंदाने परमेश्वराला साष्टांग नमस्कार घातला. उठ नंदा, मुली, तू रोज मला शुद्ध तुपाचा दिवा लावतेस. हा तुझा मोठेपणा आहे आणि या मोठेपणामुळे खुश होऊन मी तुला सोनं देत आहे. हा, सोनं? मी तुला एक जादुई संदूक देतोय ज्यामध्ये इतकं सोनं असेल की तू विचार सुद्धा नाही करू शकणार. हो, पण माझी एक अट आहे. जर तुझ्याकडे कोणीही व्यक्ती पैसे मागण्यासाठी आला आणि जर तू तुझ्या कंजूसीमुळे पैसे देण्यास नकार दिला तर जादुई संदूक गायब होईल. तुला मान्य आहे? हो, एवढं सगळं सोनं असेल तर पैसे देण्याचा कोण विचार करेल? परमेश्वर हसले आणि त्यांनी नंदाला ती जादुई पेटी दिली. नंदाने जशी ती जादुई पेटी उघडली, तिचे डोळे विस्फारले गेले. मग नंदाने ती जादुई पेटी आपल्या कपाटामध्ये ठेवून दिली आणि नेहमीप्रमाणे ती आपला मुलगा आणि नवऱ्यासाठी जेवण बनवण्यामध्ये व्यस्त झाली. पण यावेळी ती खूपच आनंदी होती. सकाळनंतर दुपार झाली आणि धनीराम दीपकला शाळेतून घेऊन घरी आला.
धनीराम नंदाच्या जवळ गेला. नंदा, मी काय म्हणतोय की दीपकचा वाढदिवस जवळ येतोय आणि यावेळी त्याला आपण सायकल भेट द्यायलाच हवी. आणि नेहमीप्रमाणे नवीन सायकलचं नाव ऐकून, नाही, अजिबात नाही, असं बोलून नंदा एकदम थांबली. तिला जादुई पेटीची आठवण झाली आणि ती लगेच कपाटाच्या जवळ गेली. ती पेटी गायब झाली होती. अरे देवा, माझी जादुई पेटी! सकाळीच तर परमेश्वराने मला ती दिली होती आणि दुपारपर्यंत गायबही झाली. मग नंदाने धनीराम आणि दीपकला सकाळची घटना सांगितली आणि ती जोर जोरात रडू लागली. नंदाने तिला मिळालेलं धन गमावलं होतं आणि तेही फक्त स्वतःच्या कंजूष असलेल्या स्वभावामुळे. म्हणूनच म्हणतात, वेळ असतानाच आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत, नाहीतर पश्चाताप होऊ शकतो. भीमपूरमध्ये विष्णू नावाच्या मिठाईवाल्याचं दुकान खूपच प्रसिद्ध होतं. विष्णू मिठाईवाल्याच्या मिठाईची चर्चा दूर दूर पर्यंत पसरली होती. विष्णू आणि त्याची पत्नी शुद्ध देशी तुपामध्ये मिठाया बनवायचे, ज्याचा सुगंध दूरपर्यंत पसरायचा आणि त्याचमुळे ग्राहक त्याच्याकडे खेचले जायचे. तसं तर विष्णूचा व्यापार खूप चांगला चालला होता, पण विष्णू कधीच आपल्या व्यापाराने खुश नव्हता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की जास्त पैसे मिळायला हवेत. एक दिवस काय झालं, विष्णू याचाच विचार करत होता. मी काय करू म्हणजे मला जास्त फायदा होईल. मी जराशी यात भेसळ करू का? नाही नाही, नको नको, असं नको. याने माझे ग्राहक दुरावतील. मग मी काय करू? आणि त्याच वेळी विष्णूची पत्नी सुरेखा तिथे आली. काय हो झालं, कसला विचार करताय? तेच तर जे नेहमी विचार करतो, आणखी जास्त पैसे कमवण्याचा उपाय. तुम्ही आणि तुमचा हा विचार मला तर जराही कळत नाही. जेवण ठेवलंय, जेवून घ्या, नाहीतर थंड होईल. सुरेखा तिथून निघून गेली आणि विष्णू पुन्हा आपल्या विचारांमध्ये बुडून गेला. मी काय करू? त्या क्षणी विष्णूचं लक्ष त्याच्या तराजूवर पडलं आणि मग त्याच्या मनात एक विचार आला. दुसऱ्या दिवशी विष्णू शहरात गेला आणि त्याने एका दुकानातून एक गोल लोहचुंबक विकत घेतले. विष्णूने ते लोहचुंबक तराजूच्या खालच्या बाजूला लावले. आता मला सगळ्यात जास्त फायदा सुद्धा होईल आणि माझे ग्राहक सुद्धा तुटणार नाहीत. त्याच वेळी त्याचा एक ग्राहक आला. अरे, मला 1 किलो जिलेबी तर दे. विष्णूने ग्राहकाला जलेबी दिली आणि पैसे बघून तो खूप खुश झाला. तराजूच्या खालच्या बाजूला चिकटवलेल्या चुंबकामुळे विष्णूला आता चांगलाच फायदा होऊ लागला होता. स्वतःचा फायदा बघून, अगं, ऐकलंस का? आता मला कुठलीही चिंता नाहीये. असं काय झालं हो? कारण आता माझा नफा वाढत चाललाय. आणि तो कसा हो? हे बघ. पण हा तर धोका दिल्यासारखं होईल ना? धोका वगैरे काही नाही, हे सगळंच करतात. चांगला नफा सुद्धा होतोय ना. तरी सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की हे चुकीचंय. विष्णूने सुरेखाचं म्हणणं ऐकलंच नाही. एक दिवस काय झालं की बबलू विष्णूच्या मिठाईच्या दुकानावर जलेबी खरेदी करायला आला. मला 2 किलो जिलेबी द्या. आत्ता देतो. हा. विष्णूने 2 किलो जलेबी तोलली आणि जेव्हा बबलूने जलेबी हातात घेतली तेव्हा त्याला काहीतरी खटकलं. दादा, ही 2 किलो तर वाटत नाहीये. हिचं पुन्हा एकदा वजन करा. विष्णू घाबरला. तू एकटाच ग्राहक नाहीयेस. मला इतरांना सुद्धा मिठाई द्यायची आहे. घ्यायची असेल तर घे, नाहीतर जा इथून. बबलूच्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे.
बबलू आता दुसऱ्या दुकानावर गेला आणि तिथे जलेबी पुन्हा तोलली आणि ती तेव्हा फक्त 1.5 किलो निघाली. बबलू हातात एक तराजू घेऊन विष्णू मिठाईवाल्याच्या दुकानाच्या बाहेर पोहोचला. ऐका ऐका ऐका, तुमच्यासाठी आणलाय जादुई तराजू. जेही मोजाल कमीच निघेल. या या या. विष्णू हे सगळं पाहून घाबरला, पण तरीही तो बबलूला धमकवायला गेला. अरे हा काय आगाऊपणा तू करतोयस? आगाऊपणा मी नाही तर तो तुम्हीच सुरू केलाय. भोळ्या बाबड्या गाववाल्यांना तुम्ही लुटत आहात. बबलूने विष्णूचा तराजू उचलला. हे बघा, हे चुंबक. हा विष्णू आपल्या सगळ्यांना लुटतोय. ग्राहक भडकले आणि त्यांनी विष्णूला चांगलाच मार दिला. आणि म्हणूनच म्हणतात ना, इमानदारीची कमाई खरी कमाई असते आणि बेईमानीचा कायम वाईटच परिणाम होतो.